सोमवती अमावस्येची एक सुंदर कथा. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक सावकार राहत होता. त्या सावकाराला 3 मुले आणि एकच मुलगी होती. सर्व मुलांची लग्न झालेली होती. सर्व सुना खूप चांगल्या होत्या. त्या एकमेकींना खूप छानपणे सांभाळून घेत असत. त्यांच्या नंदेचे आणि त्यांचे सूत खूप छान जुळत असे. एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे. तेव्हा त्यांच्या सुना त्या ब्राह्मणाला खूप सद्भावनेने भिक्षा देत असत. तो ब्राह्मण देखील त्यांना खूप सारे आशीर्वाद देत असे. एके दिवशी त्या सर्व सुना कामात होत्या. त्यामुळे ब्राह्मणाने जेव्हा दारावरती आवाज दिला तेव्हा त्यांनी त्यांच्या नंदेला भिक्षा देण्यास जाण्यासाठी सांगितले. पण ती मुलगी भिक्षा देण्यासाठी आलेली पाहून त्या ब्राह्मणाने भिक्षा नाकारली आणि तो तसाच निघून गेला. ती मुलगी भिक्षा घेऊन पुन्हा आतमध्ये आली आणि तिने झालेला सर्व प्रकार आपल्या वहिनींना सांगितला. तेव्हा वहिनींना देखील हे ऐकून फार आश्चर्य वाटले. असे ब्राह्मणाने का केले असावे हे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात देखील निर्माण झाले. त्यानंतरही बराच वेळा असे झाले. जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही. हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची. असे अनेक वेळा घडले. मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला. एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो. सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी ब्राह्मण येईल तेव्हा मला सांग. एके दिवशी ब्राह्मण दारात आला. तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती. आणि नेहमीप्रमाणेच घडले. ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही. आणि हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि ब्राह्मणाला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस. त्यावर ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे. तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही. जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल. आता ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून सावकाराची बायको खूप दुःखी झाली. पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हे सांगा. सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे. तिथे सोमा नावाची एक धोबीण स्त्री राहते. ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते. त्यामुळे तिचे सौभाग्य दृढ आहे. तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोमा नावाच्या स्त्रीच्या शोधात निघाली. एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला. हे सावकाराच्या पत्नीने पाहिले. तिला पिल्लांची दया आली. लगेच सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले. इतक्यात गरुडही तिथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे. गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे, म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला. तितक्यात सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की मी तुझ्या मुलांचे रक्षण केले आहे. तुझ्या मुलांना खाण्यासाठी एक साप वर चढत होता तेव्हा माझे लक्ष गेले आणि मी त्याला मारले. त्याचे हे रक्त आहे. तू तुझ्या पिल्लांना पाहू शकतोस, ते सुरक्षित आहेत. तिचे हे बोलणे ऐकून गरुड लगेच झाडाकडे धाव घेतो आणि आपल्या पिल्लांना सुरक्षित बघतो. जेव्हा गरुडाला हे सत्य कळाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे, तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू. तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोमा नावाच्या स्त्रीच्या शोधात निघाली आहे. ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील.
मी खूप वेळापासून तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा गरुड सावकाराच्या पत्नीला सोमा नावाच्या स्त्रीच्या गावी घेऊन गेला. सोमा या महिलेला 2 मुले आणि सुना होत्या. पण घरातील कामांवरून त्या सुनांमध्ये नेहमीच भांडण व्हायचे. सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि तिने ह्यावरती पर्याय शोधला. रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप त्या स्त्रीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची. असे बरेच दिवस चालले होते. एक दिवस तिने आपल्या सुनांना विचारले की तुम्ही इतक्या कशा सुधारल्या? तुम्ही दोघी आता काहीही भांडण न करता सर्व कामे गुपचूपपणे करून घेता आणि हे कसं काय शक्य झाले? तेव्हा त्या सुना देखील एकमेकींकडे पाहू लागल्या, कारण सत्य काय आहे हे त्यांना देखील माहीत नव्हतं. दोघींना असे वाटत होते की दुसरी काम करते. त्यांनी आपल्या सासूला सांगितले की नाही, आम्ही हे काम करत नाही. आम्हाला तर याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आम्हाला असे वाटत होते की मी काम करत नाही म्हणून दुसरी करत आहे आणि दुसरीला असं वाटत होतं की मी काम करत नाही म्हणून पहिली करत आहे. तेव्हा सासू देखील आश्चर्यचकित झाली. एके दिवशी तिने लपून सर्व काही पाहिले. सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली. तेव्हा तिने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी आमच्या घरची कामे करून का निघून जातेस? सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन, पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील. सोमाने सावकाराच्या पत्नीला वचन दिले. सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोमाला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले. सोमा सावकाराच्या घरी गेली आणि जाताना ती आपल्या सुनांना म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा, अंतिम संस्कार करू नका. सोमा सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला. सोमाने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला. सोमाने लगेचच त्याला मारले. त्यानंतर सोमा म्हणाली की मी आजवर जे काही सोमवती अमावस्येचे व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते. त्यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहील. सावकाराच्या पत्नीने सोमाचे खूप आभार मानले. तिच्या मुलीच्या सौभाग्यावरचं संकट टळलं होतं म्हणून तिची मुलगी देखील आनंदात होती. सावकाराच्या सुनांनी देखील सोमाचे चांगले आदरातिथ्य केले. नंतर तिला पाहुणचार दिला. त्यानंतर सोमा आपल्या गावी परत जाऊ लागली. वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली. सोमाने या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली, कथा वाचली. या दरम्यान सोमाच्या पतीचा मृत्यू झाला होता. घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. त्यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोमाला विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिने सांगितले की ती नेहमी सोमवती अमावस्येचे व्रत करते. त्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे माझे पती जिवंत झाले आहेत. आणि हे ऐकून तिच्या गावातील इतर स्त्रियांनी देखील त्यानंतर सोमवती व्रत करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या घरी देखील समृद्धी आणि आनंद नांदू लागला. तर अशी ही सोमवती अमावस्येची कथा. तर तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तर येत्या सोमवारी अधिक महिन्याची अमावस्या येत असल्याने त्याचे महत्त्व 100 पटीने वाढले आहे. या दिवशी श्री हरिविष्णू आणि देवाधिदेव महादेवाची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. सोमवती अमावस्या 15 जूनला येणार आहे. अमावस्येला स्नान, उपवास आणि श्राद्धाला विशेष असे महत्त्व आहे. भगवान श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आले आहे. एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर 108 प्रदक्षिणा करावी. सोमवती अमावस्येला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि आनंद मिळतो. पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान श्री विष्णूचे निवासस्थान मानले जाते. त्याचबरोबर असे मानले जाते की या दिवशी
भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात आणि म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून पिंपळाला प्रदक्षिणा करावी. तर असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तर अमावस्या तिथीला पितरांचीही विधीपूर्वक पूजा केली जाते. पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी सुख मिळते. सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूंच्या दानालाही अधिक असे महत्त्व आहे आणि म्हणून ब्राह्मणाला तांदूळ, साखर आणि खव्यापासून बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे, चांदी आणि इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दक्षिणेसोबत दान करावे. धन्यवाद.